ग्रामसभेत गावातील गायरान जमिनीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. असे अनेक प्रश्न गायरान जमिनीबद्दल मांडण्यात आले होते. दुपारची वेळ होती. मला निंबोरीला जायचं होतं. बाहेर कडक ऊन होतं म्हणून डोक्याला रुमाल बांधला, डोळ्यावर गॉगल चढवला आणि प्रवासाला सुरुवात केली. चेंदुर्णी गावात पोहोचलो तेव्हा उन्हामुळे अक्षरशः अंगाची लाही लाही झाली होती. म्हणून थंडगार लस्सी घेतली आणि पुन्हा आपल्या नेहमीच्या 1000च्या स्पीडने कुठंही न थांबता थेट निंबोरीला पोहोचलो तर शिव मस्त थंडगार ज्यूसची बाटली पित होता. दुसऱ्या बाजूला मामा आणि अश्विनी बसलेले होते. मी तिथे तुषारच्या हस्ती नाशिकला विसर्जनासाठी घेऊन जाण्यासाठी आलो होतो. रात्रीचे 11 वाजले होते. सर्वजण गाडीत बसलो आणि थेट नाशिककडे रवाना झालो. तुषारला जाऊन बहुतेक 2 महिने झाले असतील. शेतीचे कामे, धावपळ आणि रोजच्या जबाबदाऱ्यामुळे व्हिडिओ बनवणे मागे पडत गेले. पण आज पुन्हा कॅमेरा हातात घेतला आणि चला म्हटलं जे राहिलेले व्हिडिओ पूर्ण करूया. नाशिकमध्ये पोहोचलो. शिव पहिल्यांदाच नाशिक पाहत होता. मी आणि शिवने एक आठवण म्हणून फोटोही काढला. त्यानंतर सर्वजण पंचवटी येथे गेलो. 2 तोंडी हनुमानाचे दर्शन घेतले आणि 10व्याच्या पूजासाठी सर्वजण बसले. पूजा पूर्ण झाल्यानंतर गोदावरी नदीत सर्वांनी स्नान केले आणि तुषारच्या अस्थीचे विधीपूर्वक विसर्जन केले. सर्व विधी झाल्यानंतर कुठेही न थांबता नाशिककडून पाचवारा मार्गे थेट निंबोरीला परतलो. घरी पोहोचलो तेव्हा घरातील वातावरण खूपच दुःखी होते. घरात पाऊल टाकण्याआधी पाय जणू मागे ओढले जात होते. तरी मन कठोर करून घरात गेलो आणि काही वेळ शांत बसलो. लोक म्हणतात या जगात जो जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस जावंच लागतं. पण एवढ्या लवकर एखादी व्यक्ती कायमची दूर जाणे हे मनाला खोलवर ठेस ठेवून जात. काही दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही, ती फक्त आयुष्यभर मनात राहतात. तुषारच्या आठवणी नेहमी आमच्या सोबत राहतील. तुझ्या आई वडिलांना, कुटुंबियांना हे असह्य दुःख सहन करण्याची शक्ती, धैर्य आणि मानसिक बळ देव. तुषार. भावपूर्ण श्रद्धांजली. तुझ्या नखाची पोरण भात मन तळ्यात मळ्यात